डॉक्टरला बोलून घेतो गाडी मी. लईच तकलीफ होत राहिली. युरियाचा डोस आणि त्यांना आपल्या सगळे असे धडाधड युरियाचा डोस कांद्याला द्यायला लागल्यावर बघा आली बाबा अंग खाजवायला. बघ त्याला वाजनगरला जायचंय. काय काय झालं तुम्हाला? झालं ना बाई. अय बाई झालं ना. ते तुम्हाला बाहेर नाही यायचं का? हा तो कसे पंख पसरी देत लगेच. हे काय झालं? हा काय बाबा तू जाय बर. तू लांब लांब जाय बर. तू तिकडे जाय बर. गेली बाबा खरंच. मला वाटलं मागे येते काय काय माहिती. गेली तिच्या बहिणीकडं. एक त्या तिकडं एक दोन इथं एक इथं. अरे वा. पण ते काय झालं तुला? हा काय झालं? हा डोळे लाल झाले तू. काय झालं तुला पंडे? हा बाप गरमच वाटत ती बोई एक. डॉक्टरला बोलून घेतो गाडी मी. लईच तकलीफ होत राहिली. मलम बिलम आहे का? स्किन लोशन असतं एक लोशन लावायला त्याला. हा का? पण गरज नाही पडणार शक्यतो. नाही का? आपलं एकच जमन का अजून द्यावं लागते? एकच आता एक मासाच्या आणि कातड्याच्या मध्ये द्यायचं पाठीला. पूर्ण स्किन मध्ये पसरायचं. हा का? हा 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 होय. उठावं लागून का? उठव किती तर ते किती दिवसात बरं होईल? बरं म्हणजे हळूहळू बरं व्हायचं. लगेच नाही व्हायचं ते, पण लवकरच होतं. तर 2-1 दिवस. खाजवायचं कमी झालं ना त्याचं, हा हा मग ते ऑटोमॅटिक बरं होतं. बंटी चला चुळून घरा पुढे बट्टा. एकदम एक 5-10 मिनिटं चुळून होऊ शकतो. बांधलं त्याच्यामुळे. चल चल तुला पाठील सोडू दे थोडं मला. बरोबर चोळा तिला पाठील. ते घट औषध येते. ते आता सगळं अंगात उतरण असं. हळूहळू त्याला 2 दिवसांनी तू आता. आजी तिच्याकडे थोडं लक्ष द्या बरं का. ती खाजलं नाही पाहिजे तिने आता फक्त. हा बांधूनच आहे ना तिकडं. तिथं राहीन ती. खाजलं नाही पाहिजे तिने फक्त हे करा. बोकड लागलाय त्या बाहेर काही शेळीची माग. आता बाबा चालले तिलाच बांधायला. मला निघायचंय नगरला. तेव्हा ही बांधलेली हिच्या गाड्यात. तिला लागल्यावर त्यो मीटिंग झाली त्यांची. चला भाऊ मी येतो निघतो आता. बाबाला घ्यायला जायचंय मला. उशीर झालाय. ते इंजेक्शन डॉक्टर येईनाच. किती वेळ झालता. अय गोल्या तू कम झोपला? तुला नाही झालं बाबा? नाही तुला नाही काय. चला आता निघतो बाबा लवकर. दवाखान्यात जायचंय. बाबाचे टाके मोडायचे. लगेच निघायचंय रिवर्स गिअर मारून. फॅन कमी करतो भाऊ. हा चला आता निघलोय मी. बाबाला घ्यायला जायचंय मला. मग संजू आजी बी येणार माझ्यासोबत. घ्यायचं आणि जायचंय. रस्ता लय खराब आहे बाबा. हो बाबाला हळूहळू घेऊन जावं लागतं. चला जाऊ हळूहळू. आता वाजले 10 आणि 10:15 झाले. 10:15.
11 वाजता डॉक्टर येत असते. आता तिथं माझ्या मते कमीत कमी अर्धा तास तर जाईनच, अर्धा तास तर जाईनच टाके तोडायचे. 1 तास जायला वाटलं काय सांगता नाही बाबा. आता बघू, आता तिथं लवकर पण यावं लागेल. रात्री आता पुरं रात्रभर जागायचंय आज, रात्रभर दाऱ्याला. कांदा आहे, घास आहे, काय म्हणते त्याला, कांद्याचं काय असतं ते दुसरं रूट, लसूण आहे, लसूण. एक रोडला बेकारी रे बाबा, पडली भाऊ बंदच. अजून माग घ्यायचं का एवढंच जात. येतो सोन मावशी, आम्ही येतो. आम्ही आलो आता भिंगार मध्ये. नगरला आलं गर्दी लागण असं कधी होतच नाही रे बाबा. आता पोहोचलोय, गाडी लावतो. त्या नर्सला सांगा, तिथं नर्सला सांगा म्हणा टाक खोलायचे. तर आलोच मी इथं गाडी लावायची. मला लावा ना. चला आता लावली गाडी. इथं मम्मीची वाट बघू राहिलो. मम्मीच फोन आलता, मी भिंगार होतो, मग भिंगार मध्ये होता. बघू आता आलोय दवाखान्यात. तिथं थांबलेत आजी, केस पेपर काढावं लागेल असं. तिथं दवाखाना झाला ना. बसू दे त्यांना, उठतील. येतो गाडी घेऊन येतो. पडते गाडी घेऊन आता. चला भाऊ, झाला दवाखाना. 3 वाजलेत. उसा सगळं वाढेत हो इथं. पेपर सुटला होता, मारण्याची गर्दी झाली होती हो इथं. काही नाही आता गर्दी एवढी. ते काल संशय आलता की बाबा का वेळ आहे काय बाबाला. डॉक्टर नाही म्हणले तसं का वेळचं काही नाही म्हणे. पित्त झालं थोडं, त्याचं औषध दिलं. रिक्षावाल्याने माझ्या मागच गाडी लावली, हुशार. अरे काय गाडी थोडं भो गेल्यावर परत आता आहे ना, रात्री आहे ना, आज अख्खी रात्र जागणार आहे. चला मम्मी बघ मग, ते म्हणला होता मला. बाटली तुझी होती का? हा कोणाची? तेवढं दे त्याला. चल येऊ का मग? हळूच जातो मी घरी. बाबाला घेऊ ना, चला आता करंजीत पोहोचलोय. आता निघालोय करंजीतून, पोहोचून निघालोय. किती वाजले गाड्या? 4 वाजले बर का आजी. 2 वाजता यायचं होतं ना घरी. चला सीट बेल्ट राहिला गाड्या. ते इकडं सोन मावशी गोळ्यान ते घे का मागून मागून घे. बाबाला आहे ना डाळ भात आणि चपाती. भात नाही बरं, मग चपाती बिपाती करून दे त्यांना खायला. डाळ दुसरी चालेल ना बाबा, हरभऱ्याची सोडून तुरीची. बघा जाऊन द्या. रात्री आणू काही घरून? सांडले ते आता आलो घरी. तेव्हा ती बनती तिकडे पाणी पिऊ राहिलं. आता खाजील नाही तिने. हा खाजील नाही तिला. मातीत नका जाऊन देऊ. बंटी इकडे चल, इकडे तिला मातीत नका, सिमेंटवर बांध तिला. ते सगळं तोंड असं हे झालंय, दिवी गवर निघल्यासारखं झालं भाऊ. होईन बरं. ते खापल्या पडत्या नाही त्याच्या पडले आता समजा. नाही ना, खाजलं नाही म्हणजे इंजेक्शन. ते कानाला आपण आहे ना अजून हे करू, एखाद दिवस 2 दिवस. इकडे चल, इथं बांधतो तुला. इथं बस, इथं घे बसून. बरं इथं बस. आजी तुला 2 मिनिट धारा. बरं साखळ जाणार बस ना. पण इथं बस खाली बस खाली. तिला एक गोय ना बघा बाजरी. इकडे आलो होतो. आता आहे ना, रात्रीच्या पाण्याची चालली आहे सोय. पाईप आथरून घ्यायचेत. तेच पाईप आणले इथं. आथरून घेतले का मग पाणी सोडलं काही नाही वाटत. आता इथं अशा आथरून घेतो अख्खी. बघा सनसेट. त्याला पाईप आथरून घेतो
मग रात्री हे करू आता. बाजरीला कर. बाजरीचे कणस फुटले बरं का. हे बघा बाजरीचे कणस फुटले जातो एक नंबर मध्ये. एक नंबर झाली बाजरी आता. चला आता झाला पाहिजे पाथरून. वर नका हे करू बरं का, निघन देऊ मधूनच. काय करता अयो. ते रोजच होते. ते तिकडे चालू आहे काम कुठं? नदीच्या वर, हॉटेलच्या माग, शेतकरी हॉटेलच्या माग. हा हा त्याची येईल बरोबर. हे इकडे घ्या. ते तुम्हाला म्हणलं आता. हा आता ह्यो डायरेक्ट तिथं पाडायचं आणि यालाच पिळायचं, इकडं पाडायचं. दाखवा तेच तोंड द्या. 9 9:30 रात्री. कच्ची येते 9:30 तरी येणार आपण. तेच ना मग कच्चे ते मग 10ला जसे 10ला चालू होईल. माझ्या मते हे होत आहे 2 वाजेपर्यंत. कांदा आहे ना, द्यावाच लागेल आता. कांदा 2 वाजेपर्यंत. होय. नाही कांदा कारण की आहे ना याला दीड तास 1.5 वाजले होते बाजरीला. आणि हे वावर मोठं आहे. 2 तर कधी 2च्या पुढे जातं. याला हे- युरियाचा डोस आणि त्यांना आपल्याला सगळे असे धडाधड युरियाचा डोस कांद्याला द्यायला लागल्यावर ते हे देऊ बाबा आपण. ते 19 हा त्याचं पाणी त्याचं पाणी करायचं आणि द्यायचं लावून इथंच. नाही तर याच्यातच बोक्स पाडायचं एक जुन्या पाईपाला आणि त्यातच द्यायचं लावून. जाऊन दे पाण्याचं नुसार जाईल. ते आणावं लागेल ते त्याच्या. ड्रम आणून ड्रमला काय ते कांद्यावर येईन. आणू बरोबर आपण त्याला. आता चला मग इकडं बी हे होईन आणि इकडं बी होईन ते ड्रम. हा आणि लय झालं तर समजा असं वर ठेवायचा आणि याचं हे टाकायचं एक बारीक नळी. हा कोणती पेप्सीची याची. ती आहे नाळ्या पाडलेल्या आहेत ते बघ नळी देऊ टाकू. हा ठिबकची नळी. कडक नळी. ठिबकची नळी द्यायची सोडून का भारी वातावरण झालंय पण इकडं. पण सुकलंय ना.